टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शिरोळ तालुक्यातील नांदणी या गावामध्ये महादेवी हत्तीला नेण्यात शेवटी अखेर वनतराच्या कर्मचाऱ्यांनी ॲम्ब्युलन्समध्ये नेले। आपण जर बघितलं तर हत्तीला नेताना जवळजवळ पोलिसांच्या 7 ते 8 गाड्या फोडण्यात आल्या आहे, मोठी दगडफेक करण्यात आली। आपण जर बघितलं तरी पोलिसांची संपूर्ण गाडी फोडण्यात आलेली आहे। एका बाजूला जर बघितलं तर पोलिसांना ह्या दोघांना या दोन काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या गाडी फोडल्यामुळे त्यांना चांगलाच चोप दिला आहे। काही जणांना ताब्यात पोलिसांनी घेतलं। आपण जर एका बाजूला जर बघितलं तर या गाड्या फोडण्यात आलेल्या आहे। इथं जर बघितलं तर ॲडिशनल SP DYSP यांचे सुद्धा गाडीचे पूर्ण तोडफोड केल्यात आलेला आहे। पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात झाला आहे। आपण जर बघितलं तर एका बाजूला जर बघितलं तर दगडांचा खच मोठ्या प्रमाणात पडण्यात आलेला आहे। ह्याच नांदणी चौकातील मठामध्ये गेले 40 वर्षापासून याच मठामध्ये इथं ठेवण्यात आलं होतं। आपण जर बघितलं तर लाठीचार्ज पोलिसांनी केलं। जवळ 6 ते 7 गाड्या पोलिसांच्या सध्या फोडण्यात आलेल्या आहेत। आपण जर एका बाजूला जर बघितलं तर पोलिसांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं आहे, काही पोलीस जखमी झाले आहेत। आपण जर एका बाजूला पोलीस बंदोबस्त मोठावर ठेवलेला आहे। शेवटी मोठ्या पोलीस बंदोबस्तात महादेवी हत्तीला नेण्यात आलेला आहे। शेवटी वनतारा या गुजरात येथील इकडे नेण्यात। आपण जर बघितलं मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। तणावाची पूर्णपणे वातावरण झाले होते, पण एकदा पोलीस बंदोबस्तामुळे त्या महादेवी हत्तीला इथून नेण्यात आलं आहे। पण संपूर्ण गावाला वेढा गावकऱ्यांनी टाकला होता आणि गाडीवरून आणि लोकांनी इथल्या नागरिकांनी पोलिसांच्या गाडीवर दगड फेकले। त्यामुळं तणावपूर्ण शांतता इथं म्हणण्यात येते। आपण जर बघितलं तर एका बाजूला बघितलं तर शेवटी हत्तीला मिरवणूक काढल्यानंतर शेवटी ज्यावेळेला हत्ती नेत असताना त्यावेळेला दगडफेक करण्यात आली। यामध्ये 7 ते 7 पोलिसांच्या गाड्या फोडण्यात आल्या। कॅमेरामॅन रोहन समी, सायनास दो, टीव्ही मराठी, नांदणी, शिरोळ, इचलकरंजी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।